जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्. आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. आदौ रामायणं विष्णुं, आदौ नारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. लीलेची कथा किती दिवसांपासून सुरू आहे. आपल्याकडे जास्तीत जास्त 1 किंवा 2 पॅरेग्राफ पुढे जातोय आपण, त्यामुळे ती कथा संपत नाही असं वाटतं. पण कथेचा जेव्हा आपण सारांश काढू, कथेबद्दल जेव्हा विचार करू, त्यावेळी कथेपेक्षा आपल्याला त्याच्यातलं ज्ञान लक्षात राहतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट या कथेची आहे, म्हणजे लिखाणाची आहे, योग वसिष्ठाची आहे. आणि लेखकांनी सुद्धा इतकी सुंदर लिहिली आहे साध्या शब्दामध्ये, की ती शब्दातली कथा जरी विसरलो आपण, नाव लक्षात राहतं, कथा विसरतो, पण प्रत्यक्षामध्ये त्या गोष्टीचं जे ज्ञान त्यांनी दिलं आहे, त्या गोष्टीतून वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जी देत आहेत वसिष्ठ, त्यावरून आपल्याला ते ज्ञान काहीतरी वेगळं आहे हे लक्षात राहतं आणि ज्ञानावर लक्ष केंद्रित होतं. हे पहिलं असेल पुस्तक की ज्या ठिकाणी गोष्ट बाजूला सरून ज्ञानावर आपलं लक्ष केंद्रित होतं. मग हेच तर महत्त्वाचं आहे. मायेच्या पसाऱ्याला ब्लर करायचं, मायेच्या पसाऱ्याला कमी करून भगवंताकडे जर लक्ष आकर्षित झालं तर ह्यासारखं सुख नाही. आणि हे योग वसिष्ठ ग्रंथ आणि सुमनताईंची लेखणी करते यात वाद नाही, कारण ती गोष्ट आपल्या मनामध्ये निदान दिवसभर रेंगाळते आणि पुन्हा जेव्हा आपण ऐकायला बसतो तेव्हा मागच्या गोष्टीचा क्ल्यू मनामध्ये लागतो हे निश्चित. नावं विसरलो, कोण घटक आहेत ते विसरलो, पण त्यांनी सांगितलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान बाकी लक्षात राहतं. हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचं विशेष म्हणावं लागेल. आता आजचं आहे ते भगवान वसिष्ठांना प्रश्न विचारला आहे रामानी, तर थोडासा मागे पिंडदानाबद्दल विचारला आहे की पिंडदान केल्यामुळे काय होत आहे, पिंडदान जे व्यक्ती ज्याच्यासाठी करतो त्यांनी काय होत आहे. त्यावरती भगवान वसिष्ठांनी उत्तर दिलं आहे की रामा, देहात असताना काय किंवा नसताना काय, सर्वत्र भावना महत्त्वाची असते. हे आपण मागच्या वेळेस बघितलं की ज्या व्यक्तीची भावना मरताना जशी असेल, म्हणजे त्या गोष्टी पिंडदानाशी किती संबंध आहे त्याचा, हे वसिष्ठ किती जुन्या काळात सांगतायत. याचा अर्थ असा कोणीही काढू नये की पिंडदान करू नये आणि हा धर्म आचरण करू नये. धर्माचरण करायचं आहे, पण ते धर्माचरण करत असताना ते कशासाठी करायचं आहे, ते आपल्यासाठी करायचं आहे, पुत्राचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी करायचं आहे, कुटुंबाचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी करायचं आहे. पण त्याचा 100% उपयोग करून घेणं फक्त त्या जीवाच्या हातात आहे, हे लक्षात यायला पाहिजे. म्हणजे माझ्यासाठी मुक्ती ही दुसऱ्यांवर अवलंबून नाही. मुलांनी पिंडदान केलं किंवा पुढे या सगळे विधी संकल्पना झाल्या तरच माझी मुक्ती आहे, हे दुसऱ्यांवर अवलंबून असलेलं ज्ञान आपल्याला आपले ग्रंथ देऊ शकत नाही. आपले ग्रंथ हे सत्य सांगणारे आहे. हमारे जो ग्रंथ है वो केवल एंड केवल सत्य बताते हैं, सत्य के सिवाय कुछ भी नहीं बताते. इसलिए हमारी अगर मुक्ति किसी और के करने ऊपर अगर अवलंबन रहती, अगर हम किसी ने मेरा किया तो मेरी मुक्ति होगी, ऐसा हमारे शास्त्र बता नहीं सकते. ऐसा वशिष्ठ बोल रहे हैं.
वशिष्ठ बोल रहे हैं कि ये जो भावना है मुक्ति की, वो जीव की खुद की है। खुद ने अगर माना कि मैं मुक्त हूँ तो वो मुक्त है। खुद ने अगर माना मैं मुक्त नहीं हूँ, मेरी वासना है, तो वासना के लिए उसको फिर से जन्म लेना पड़ेगा। ये पिंडदान के ऊपर अवलंबून यानी नहीं रह सकता। आता हे आपल्याला कळलं की दुसऱ्यांवर अवलंबून, हे पिंडदानावर वगैरे अवलंबून पिंडदान करणं आवश्यक आहे, जी धर्मपरंपरा आहे। आणि धर्मपरंपरेनुसार पुत्रकर्तव्यातून मुक्ती आहे, कुटुंबाच्या जबाबदारीतून मुक्ती आहे, हे सगळं खाली आहे। जीव जाणारा जो वर जातोय त्याला ही मुक्ती, ते आणि तेच फक्त मुक्ती देईल हे नाही। किती मोठं तत्वज्ञान आपल्याला वसिष्ठांनी या ठिकाणी समजवलं आहे। मला माझ्या आप्तांनी पिंड दिला नाही अशी ज्याची भावना असेल, जाताना किंवा मरताना जशी भावना असेल की मला हे केलं नाही, माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, मला ही गोष्ट करायची आहे, असं जर त्या व्यक्तीला वाटलं तर त्याला पिंडाचं फळ मिळणार नाही। हा आपण मागच्या वेळेसचा भाग बघितला। पिंडाचं फळ कुणाला मिळणार आहे? आपल्याला जे मिळणार आहे ते कर्तव्यपूर्तीचं मिळणार आहे। जीवाला ते मिळणार आहे ते मुक्तीचं मिळणार आहे। जीवाला मुक्ती व्हायची आहे आणि आपल्याला कर्तव्यपूर्ती व्हायची। हा दोन मधला फरक लक्षात घेतला पाहिजे। त्यांच्या मुक्तीसाठी उदाहरणार्थ जर मी एखाद्याला दान दिलं, चांगल्या वृत्तीने दिलं, आता इथे भावनेचा प्रश्न जेव्हा समजावून सांगायचा आहे तेव्हा मला जर दान दिलं, एखाद्या अनाथालयामध्ये मी दान दिलं किंवा एखाद्या व्यक्तीला मी दान दिलं, तर देण्याची माझी भावना अतिशय चांगली आहे। त्याचा जर त्यांनी उपयोग कसा केला हा त्याचा प्रश्न नाही का? हे संसारात सुद्धा आपण बघतो। एखादा व्यक्ती जाताना दिसतो आणि आपल्याला त्याची दया येते आणि आपण त्याला ते दान देतो। ते दान देण्याचं पुण्य मला लाभलं, कारण माझी वृत्ती दान देण्याची आहे। पुढे जाऊन त्या पैशाचा त्यांनी काय उपयोग करायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। ते पाप पुण्य त्याचं आहे, आपलं नाही। करण्याचं काम माझं आहे, करायला पाहिजे, आणि केल्यानंतर त्याचं काय करायचं हे त्या व्यक्तीवर नाही का अवलंबून? हे जर संसारामध्ये शक्य आहे तर परमार्थातही तोच नियम आहे की तुमच्या मुलांनी किंवा मी माझ्या वडिलांचं पिंडदान करणे हे माझे कर्तव्य आहे, धर्माने मला सांगितलं आहे। पण धर्माने सांगितल्यानंतर मी तसं धर्माचरण केलं आहे, पण त्या धर्माचरणानेच फक्त मुक्ती मिळेल जीवाला याची गॅरंटी नाही। याचं कारण ही मुक्ती त्या जीवावर अवलंबून आहे। त्या जीवाने जर ठरवलं माझी मुक्ती झाली आहे तर झाली आहे, आणि त्या जीवाने ठरवलं की माझी मुक्ती नाही, मला हे काम राहिलं आहे आणि माझ्या मुलांनी हे केलं नाही, तर त्याची मुक्ती होणे शक्य नाही। म्हणजे मुक्ती ही जी संकल्पना आहे ती फक्त जीवाची आणि स्वतःची आहे, ती इतरांवर कुणावरही अवलंबून नाही। किती महत्त्वाचा मुद्दा आहे हा। म्हणजे या ठिकाणी सगळे प्रश्नच संपतात आहे। प्रश्न विचारण्याचा जो आपला भाग आहे तो संपला। मी का करू हे जे पिंडदानावर आपण चर्चा करतो ती चर्चा केवळ ऐहिक आहे, या सांसारिक आहे। त्याचा पुढच्याशी त्यांनी किती उपयोग करून घ्यायचा हा त्याचा प्रश्न आहे। जशी चित्ताची भावना तशी जीवाची स्थिती। त्यामुळे जशी भावना, ह्यासाठी आपण आकाशजी ब्राह्मणाच्या गोष्टीवरती किती दिवस चर्चा केली की जशी भावनाच नाही तर त्याला जन्म नाही, त्याला देह नाही, देह असून त्याला काही फरक नाही। विदेह स्थिती हा योग आहे की ज्या ठिकाणी माझ्याजवळ सगळं असून मला जर वाटतंय की माझा काहीच वाटत नाही, मी निर्विकार आहे, तर ती भावनाच तुला मुक्त करते जीवाला, असं राम म्हणतात आहे। समजा तुम्ही हा जो यज्ञ तुम्ही जे मारणार आहे, युद्ध करणार आहे, पुढे जो प्रसंग येणार आहे युद्धाचा, त्यासाठीच ही तयारी आहे ना। तुला जे वाटतंय की मी मारतो, माझं कष्ट करतो, हे तुझं कर्तव्य आहे। तुला ते रावणाला मारणं किंवा तुझ्या जीवनामध्ये येणारे कष्ट सहन करणं हे तुझं कर्तव्य आहे। आणि त्यामध्ये जर तुझी भावना स्थिर असेल तर तुझी मुक्ती आहे। म्हणजे मुक्तीसाठी आपल्याला कर्तव्य करून भावना न ठेवणे ही गोष्ट आपल्याला शिकावी लागेल, असं म्हणतात आहे। मग जशी जीवाची भावना, जशी चित्ताची स्थिती तशी जीवाची स्थिती। मग हे एकदा लक्षात आलं की आपण मुक्त व्हायचं का हा प्रश्न केवळ आणि केवळ आपला आहे, केवळ आणि केवळ आपला आहे। या ठिकाणी मुक्ती, आता या ठिकाणी काय करायचं हा प्रश्न सगळ्यांच्या संबंधित आहे की सगळे मिळून आपण एखादा निर्णय घेऊ। पण जेव्हा मला एकटाचा प्रवास करायचा आहे, हा माझा मार्ग एकला, शेवटी होता एकटा, जाणार एकटा आहे, हे जर ज्या जीवाला कळलं आणि त्या जीवाला हे कळलं की या ठिकाणी भावना ठेवल्या तरच जन्म होणार आहे आणि मला जर तो जन्म हवा असेल तर जन्म मिळेल, आणि तुम्ही जर ठरवलं की मला हा जन्म नको, ही गर्भावस्था नको, हे पुनरपि जननम पुनरपि मरणम नको, असं जर ठरवलं तर मुलांनी पिंडदान केलं काय आणि न केलं काय, जीव मुक्त आहे।
जय जय रघुवीर समर्थ. नंतर यथा भावनमे तेषां पदार्थां नहि सत्यता भावना च पदार्थेभ्य कारणेभ्य उदेती ही. पदार्थ हे नेहमी भावनेप्रमाणे भासत असतात हे निश्चित. एखादा गोड पदार्थ आपल्याला आवडतो, आपल्याला चालतो, तोच पदार्थ डायबेटिक पेशंटला हानिकारक आहे. पदार्थ तोच आहे, पण एखाद्याला चालतो, एखाद्याच्या शरीराला चालतो आणि एखाद्याला तो अगदी विषसमान असतो. मग ही गोष्ट पदार्थांवर अवलंबून आहे का? त्या गोड पदार्थावर अवलंबून आहे का? तो पदार्थ बिचारा जसा आहे तसा आहे. प्रश्न आपल्या घेण्याचा आहे. आपली जशी भावना किंवा आपल्याला जसं वाटतंय तसं त्या पदार्थाचं स्वरूप आपण उपभोगत असतो. पदार्थ वैसा की वैसा ही है, हम जैसा उसको लेंगे वैसा वो पदार्थ चेंज होगा. कारण हे असेल तर तत्संबंधी भावना उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. तीव्र भावना बळाने पदार्थाची स्वाभाविक रूपेही बदलतात. तीव्र यांनी भावना यथा वासनया जंतो विषमपि अमृतायते. अमृताची दृढ भावना केल्यास विषसुद्धा अमृत स्वरूप होते. याच न्यायाने प्रबळ भावनेमुळे असत्य पदार्थ सत्य आहेत असा अनुभव जीवाला येतो आणि त्यावर त्याचे व्यवहार आधारलेले असतात. खूप 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 मोठा प्रश्न उत्तर मिळालं आहे. त्यांनी म्हटलं आहे की अमृताची भावना केली अमृत आहे, सत्याची भावना केली सत्य आहे. जे तुमच्या मनाला संस्कार असतील त्या संस्काराप्रमाणे आपण भावना करतो. हे सत्य आहे, हा संसार सत्य आहे, हे सत्य सगळं जे दिसतंय ते हा देह सत्य आहे, ही बुद्धी सत्य आहे. हा सत्याचा विचार मी केला म्हणून हे सगळं सत्य भासू लागलं. हे एवढा मोठा योग हा की मला भासू लागलं. प्रत्यक्षात ते आहे का नाही हे मला माहितीच नाही आणि तरीसुद्धा मी त्याबद्दल, म्हणून पाण्याचा बुडबुडा म्हटला याला, की जे सत्य नाही माझ्या बुद्धीला ते सत्य वाटलं. का वाटलं सत्य? सत्य का वाटलं? मुझे ये क्यों सत्य लग रहा है? क्योंकि संस्कार वैसे है और माया जैसा जन्म होता है वैसा माया का प्रभाव जीव के ऊपर आता है और माया बताती है ये सब सत्य है. बुद्धि को बता देती है ये सब सत्य है. ये सत्य है अगर बता दिया तो वो सत्य मानने लगते हैं. जैसा बताया, जैसी भावना, वैसा हम विचार करने लगते हैं और उसको सत्य मानने लगते हैं. वो सत्य मानना या न मानना हमारे ऊपर भगवान ने रखा है. ये सबसे बड़ी हमारे लिए सबसे बड़ा गिफ्ट है. वो मानो या न मानो. माना तो वो संसार है, नहीं माना तो वो कुछ भी नहीं है. ऐसी भावना जिसकी होगी उसको मुक्तावस्था मिलेगी. पण रामा लक्षात ठेव, एक गोष्ट आणखी लक्षात ठेव की मनुष्याच्या वर्तणुकीचे नियंत्रण करणाऱ्या भावनेचे क्षेत्र, तिच्यापासून उत्पन्न होणारे कार्य व्यवहार स्थितीपुरते या जगापुरते मर्यादित आहे. पण एक लक्षात ठेव, आपल्याला जे वाटतं ते सत्य आहे. ते सत्य कशाच्या भरोशावर वाटतं? आपल्या बुद्धीच्या वाटतं. त्यामुळे हे या जागेपर्यंत मर्यादित आहे. बुद्धीला जर पुढचं माहितीच नाही तर बुद्धी काय सांगेल? बुद्धीला जी गोष्ट माहितीच नाही ती काय सांगेल? जी माहिती आहे ती तिथपर्यंत नेऊन सोडेल, परदेशापर्यंत नेऊन सोडेल. महासागराच्या तळापर्यंतही जायचा प्रयत्न करू पण त्याच्या खाली काय आहे समजत नाही. आकाशाचा वेध घेण्याचा प्रयत्न करू, मंगळापर्यंत जाऊ, पण त्याच्या पुढे काय आहे ते तिला माहिती नाही ना. बुद्धीला मर्यादा आहेत ना. त्यामुळे बुद्धी मर्यादितच सांगते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपली बुद्धी सगळे शास्त्र धुंडाळले, 64 कला धुंडाळल्या, तरीही बुद्धी मर्यादितच आहे. मर्यादित का? कारण जे दिसतं तेच फक्त ती पाहते. त्याच्या पार काय आहे हे तिला समजत नाही. त्यामुळे या बुद्धीला मर्यादा आहेत हे लक्षात ठेव. म्हणून बुद्धी जे जे सांगते ते सगळं सत्य आहे ह्यावरती विश्वास ठेवू नको. हा योग आहे. ह्याला सोडायचं आणि दुसऱ्याच कशावर तरी विश्वास ठेवायचा, हा योग आहे. इथलं सगळं सोडणं. योग म्हणजे साधं आहे, जोडणं. योग म्हणजे जोडणं म्हणजे इथून उठायचं आणि दुसऱ्या गोष्टीशी आपल्याला स्वतःला जोडून घ्यायचं आहे. इथून सोडून, इथलं तटातट बंधन तोडून, मानसिक बंधन, बाकी कोणते बंधन तोडायची गरज नाही, मानसिक बंधन तोडून त्याच्याशी आपली योगशक्तीनी बुद्धी जोडणं किंवा बुद्धीची शरणागती पत्करणं, हा योग आहे. ह्या मर्यादितच्या माध्यम निघून अमर्यादकडे प्रवास सुरू करायचा आहे. जगाच्या आरंभापासून महाप्रलयापर्यंत दिसणाऱ्या सर्व वस्तूंच्या बाबतीत हे सत्य आहे. कोणतीही वस्तू असो हेच सत्य आहे.
भावना आणि तिचे क्षेत्र हे दोन्ही अधिष्ठानभूत ब्रह्माच्या दृष्टीने मात्र मिथ्या आहेत. भावना ही जी गोष्ट आहे ना, ती ब्रह्माच्या दृष्टीने मिथ्या आहे. ब्रह्माच्या दृष्टीने जर विचार केला तर ही भावना मिथ्या म्हणजे चूक आहे. मात्र हे सत्य बुद्धीत आरूढ होण्यापूर्वी भावनेचा विचार अवश्य केला पाहिजे यावर रामाने विचारले. मग भावनेचा विचार केला पाहिजे यावर राम म्हणतायत, भगवन भावनेच्या आणि तिच्या योगे घडून येणाऱ्या कार्याचा, तिच्या परिणामाचा विचार करायचा झाला तर असा एक प्रश्न माझ्या मनात येतो की एखाद्या पाखंडी मनुष्याचा देहपात झाल्यानंतर त्याच्या नावे इतरांनी दानधर्म केला तरी जिवंतपणी मी धर्माचरण केले नाही, दान परोपकार केला नाही आणि देह सोडल्यानंतरही माझ्याकरता कोणी दानधर्म केला नाही अशी त्याची भावना झाली असेल तर मग आप्तबांधवांनी केलेल्या दानाचे फल त्याला मिळते का, की त्या स्वतःच्या भावनेमुळे तो निष्फल होतो? दोन्हीपैकी कोणती भावना कार्यकारी होते? इकडे यांनी आयुष्यभर काही केलं नाही, पण मुलांनी जर त्याचं पिंडदान केलं, पूर्ण कार्य केलं, तर दोन्हीपैकी कोणती कार्यकारी होते? यावर श्री वशिष्ठांनी खुलासा केला की रामा, व्यावहारिक नीतीच्या दृष्टीने आणि चित्तशुद्धीसाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि मी ती तुला वारंवार सांगितली आहे आणि आता पुन्हा सांगतो. किती वेळा सांगू रामा? प्रश्न तुझे संपत नाही, त्यावरती मी आधी चर्चा केली आहे, पण तरी पुन्हा सांगतो. त्याचं उत्तर देता येते की जीवाचा मुक्तीशी जीवाचा संबंध आहे की व्यवहाराचा संबंध आहे? देश काल क्रिया द्रव्य संपत्त्या उदेती भावना यत्र एव अभ्युदिता सा स्यात् सद्वयो अधिको जयी. स्थल काल क्रिया आणि द्रव्य म्हणजे सामग्री यांच्या योगाने भावना उत्पन्न होत असते आणि त्याप्रमाणे तिचे कार्य घडते. मुलगा झाला, उदाहरण किती स्पष्ट आहे बघा. मुलगा झाला घरामध्ये तर त्या मुलगा झाल्याप्रमाणे आपली सगळी भावना निर्माण होते. या मुलाला मोठं करायचं आहे, या मुलाला शाळेत घालायचं आहे, या मुलाचं लग्न करायचं आहे, या मुलाचं बायको आणायची आहे, मग आपल्याला सून आणायची आहे, मग आपल्याला नातू, मग त्याची मुंज. या सगळ्या भावना कशामुळे तयार झाल्या? कशामुळे तयार झाला? तो मुलगा झाला म्हणून. आणि तो मुलगा का झाला? भावना होती म्हणून. मला मुलगा हवा होता किंवा धर्माप्रमाणे हे सगळं परंपरेनुसार चालू आहे की मुलानंतर मुलामुळे मुक्ती, हे सगळं माझ्या संकल्पामध्ये दृढ आहे. माझा जन्म झालेला असो किंवा नसो, माझे जे पूर्वसंकल्प आहेत ना, ते मायेमध्ये पक्के केले आहेत. पक्के केल्यामुळे हे लग्न, मुलाच्या नंतर ती क्रिया, हे सगळं माझ्या मनात पक्का आहे. त्यामुळे मुलगा झाला नाही तर दुःख आणि मुलगा झाल्यानंतर अपेक्षा, या दोन्ही गोष्टी सुरू होतात. हे एक उदाहरण आहे बरं. हे सगळ्याच बाबतीत घडत आहे. आपल्याला जे काही ठरवलं असेल त्या सगळ्यांच्या बाबतीत हा नियम आहे की एकदा ती गोष्ट मिळावी असं वाटलं की ती मिळाली की त्यामागे अपेक्षा. आणि अपेक्षा ही की मला चांगलं वाटावं, मला आनंद व्हावा. त्या मुलाच्या आनंदापेक्षा आपल्याला स्वतःला जास्त आनंद होतो. त्या मुलाचं भाग्य तर त्याला काहीच माहिती नाही अजून की आपल्या पुढे काय वाढवून ठेवलं आहे, चांगलं आणि वाईट काहीच माहिती नाही त्याला. पण आनंद कुणाला झाला? आपल्याला झाला. का झाला? कारण आपली भावना त्या मुलामध्ये आहे. तो मुलगा झाल्यावर त्याचे कपडे आणण्यापासून, त्याला खाऊ घालण्यापासून, त्याच्या मुलापर्यंतची भावना माझी पक्की असते की हे आणि हेच मला करायचं आहे. मग ह्यामध्ये मन रमतं ना. ह्यामध्ये ही जी रमतं ती स्थल काल क्रिया आणि द्रव्यमध्ये ही सामग्री आहे आपली विचारांची. ह्या सामग्रीला जर दूर केलं तर, ह्या ज्या सामग्रीला मनातून काढलं आणि सांगितलं की ह्यावरती माझी मुक्ती अवलंबून नाही, कर्तव्य आहे, कर्तव्यपूर्ती करणारे धर्माचरणाप्रमाणे, पण यावरती माझी मुक्ती नाही. म्हणून रामांना वनवास मिळाला तरी त्रास झाला नाही, कारण त्यांना हे समजून चुकलं होतं वसिष्ठांमुळे की हे कर्तव्य फक्त करायचं आहे मला, बाकी मुक्ती यावर अवलंबून नाही. मला रामराज्य असलं तरी काही फरक पडत नाही, वनवास असला तरी फरक पडत नाही, कारण भावनेमध्ये वसिष्ठांनी स्पष्ट केलं होतं की यावर तुझी मुक्ती आणि तुझं आनंद अवलंबून नाही. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरची रेष ढळली नाही. जे मी आता लक्ष्मणाने ठरवलं की रामांच्या मागे जायचं, सीतेने ठरवलं रामाच्या मागे जायचं. त्यांच्या बुद्धीने जर सांगितलं असतं की हे करायचं नाही तर ते जाऊ शकले नसते. त्यांच्या बुद्धीने का ठरवलं? कारण की त्यांच्यावरती पूर्वकर्माचे संस्कार होते
की आपल्याला भावावरती प्रेम करायचे, प्रेमाची निष्ठा, धर्मकार्य हे सगळं त्यांना पूर्वसंस्कारांनी आणि गुरु आशीर्वादांनी माहिती होतं. त्यामुळे ते करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास, भावना झाली नाही. मग ही भावनाच नाही तर त्यांना दुःख नाही. प्रश्न दुःखाचा उत्पन्न कुठे होतो? ज्या ठिकाणी मला असं वाटतं मला वनवासात जायचं आहे, मला किती दुःख आहे, मला किती काटे टोचतील, मला जे आलेलं दुःख आहे ते दुःख कसं सहन करू, मला किती त्रास आहे, अशी जेव्हा जीव विचार करतो तेव्हा ते दुःख वाटायला लागतं. अन्यथा ते दुःख वाटू शकतच नाही. जोपर्यंत मनाने घेतलं नाही तोपर्यंत सुख आणि दुःख वाटू शकत नाही. मुलगा झाल्याचं सुख का घेतो? कारण त्या सुखाची भावना घेण्याची इच्छा असते, म्हणून ते घेतो. ते घेतलं, ताबडतोब त्याच्याकडून काहीतरी दुःखाची बातमी मिळाली की त्याचं दुःख का होतं? कारण की पूर्णपणे त्या मुलावर अवलंबून आहे. मूल हे की नाही, एक हा उदाहरण घेतलं आहे. आपल्या वृत्तीची कल्पना आपण करतोय ती घेतली आहे फक्त. अन्यथा प्रत्येकच गोष्टीत आहे. मी शिकायचं ठरवलं तरी तेच आहे. ती भावना असते म्हणून शिकतो. या सगळ्या गोष्टीशी आपली जी भावना दृढ असते त्यामुळे स्थल, काल, क्रिया आणि द्रव्य यामध्ये आपण स्वतःला गुंतवून घेतलेलं असतं आणि त्यामुळे त्याचं सुखदुःख आपल्याला होतं. अन्यथा त्याच गोष्टीमध्ये सुख आहे असं असू शकत नाही. जो गुलाबजाम याला चांगला आहे तो या लोकांना चांगला नसतो. गुलाबजाम तोच आहे. प्रश्न फक्त घेणाऱ्याच्या भावनेचा आहे आणि त्याच्या शरीराचा आहे की स्थल, काल, क्रिया आणि द्रव्य. मग त्यामुळे रामांना त्रास झाला आणि आपल्याला वाटतं की रामांचा वनवास आणि हे सगळं त्यांच्या आयुष्यामध्ये घडलं. नररूपात होते ते कोणते चमत्कार केले आहेत कृष्णांसारखे? अजिबात नाही. नररूपात असताना त्यांच्या मानसिक त्यांना जो त्रास झाला, बाहेर गेले आणि बाहेर गेल्यावर त्यांना त्रास झाला, किती लोकांना त्रास आहे यावरच ते योगवसिष्ठ घडलं ना ग्रंथ की मला त्रास आहे, मला त्रास आहे, मला दुःख आहे. उदास झालेत राम. भले आपलं उदासपणा आपल्या संसारासाठी आहे, त्यांची उदासीनता लोकांच्या संसारासाठी आहे, पण ते उदासच झाले ना. उदास झाल्यावरती त्यांना हा जो सल्ला दिला आहे तो योगाचा सल्ला दिला आहे की बाबा रे, याच्याशी संबंध नको ठेवू सगळ्या गोष्टींशी. तुला तुझं कर्तव्य करायचं आहे. तुला जे काही जीवनामध्ये येणार आहे ते कष्ट पार करण्यासाठी हा योग तुझ्या कामात पडणार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांचा वसिष्ठांचा त्यांनी ऐकलं. त्यांचं श्रवण कसं होतं ते तर आपण रामरक्षेत पाहतोच. इतकं सुंदर श्रवण की त्यांनी एकदा ऐकलेलं अगदी ते पूर्णपणे त्यांच्या अंगात भिनतं आणि त्यानंतर ते तसे वागतात. आपणही ऐकतो, आपणही पाहतो. फरक रामांमध्ये आणि आपल्यामध्ये हा आहे की एवढे योगवैशिष्ट्य समोर असून सुद्धा आपल्यामध्ये कोणत्याही भावनेत फरक पडत नाही. त्यामुळे दुःख आहे. रामांना ताबडतोब दुःखावर विजय मिळवला आणि जे काही घडलं जीवनामध्ये त्याच्याशी त्यांनी योगसिद्धीनी वरचा संबंध ठेवल्यामुळे त्यांच्याकडून मोठमोठे कार्य घडले आणि रामायण घडलं. याचं कारण वसिष्ठांनी दिलेला सल्ला की बाबा रे, बाहेरचं काही महत्त्वाचं नाही, अंतरात स्थिर राहा. मग हे कशावर अवलंबून आहे? मग त्या युद्धावर अवलंबून आहे का? नाही. त्या वनवासावर अवलंबून आहे का त्यांचं सुख? नाही. त्या राज्याभिषेकावर अवलंबून नाही का त्यांचं सुख? नाही. त्यांचं सुख त्यावर अवलंबूनच नाही. अवलंबून मग कर्तव्य केलं नाही का रामांनी? केलं. पूर्ण कर्तव्य केलं. कर्तव्य करून कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांनी घेतला, पण फळ त्यांनी असं मागितलं नाही. या फळ मला असं मिळावं की मी त्यांच्याशी डिटॅच अटॅचमेंट म्हणतात त्याला, की जगायचं आहे पण अशा पद्धतीने जगायचं आहे की मला आपल्या स्वतःच्या मुक्तीचं कार्य करायचं आहे. किती महत्त्वाचा योग. आता बघा कुठे गोष्ट आली, गोष्ट तर ती चालूच आहे. आता तिचा देहाचं दहन होणार आहे पुढच्या वेळेस, पण ते सगळं सांगत असताना ज्ञान किती देत आहेत. आणि ज्ञान देत असताना अगदी साध्या साध्या शब्दातून ते आपल्याला पटवतात की कसा उदाहरणातून सांगितलंय की आपल्याला खरं सुख आणि कशात आहे. जितक्या प्रयत्नाने आपण वरील स्थलक्रिया इत्यादी गोष्ट योग्य प्रकारे एकत्र आणू तितक्या प्रमाणात त्यापासून उत्पन्न होणारी भावना उत्पन्न होते. मला हेच करायचं आहे, मला हेच करायचं आहे, मुझे यही करना है, इसमें ही आनंद है. अगर हमारी बुद्धि ऐसे हमें बताती है बार बार तो हम वही गोष्टी एकत्र करते हैं, वही वस्तुओं को हम एकत्र करते हैं क्योंकि उसमें सुख है, ये भावना हमारी है. मग योगी लोकांना ती भावना नसते म्हणून त्या गोष्टी असो किंवा नसो त्यांना फरक पडत नाही. भावनेवर सुख अवलंबून आहे, वस्तूंवर नाही. आता हे तर आणखी किती स्पष्ट सांगायला पाहिजे वसिष्ठांनी. त्यासाठी रामा काय करायचं? यासाठी रामा शुभवासना ठेवून शुभक्रिया नेहमी करीत जाव्या. शुभ वासना ठेवायची, शुभ क्रिया करायची. अच्छी वासना रखना,
और अच्छे कार्य करना, इतना हमें करना है, ऐसे तू पूर्वीपासून, मी तुला पूर्वीपासून सांगत आलो आहे. आता ज्या मृत मनुष्याच्या आप्तांनी त्याच्यासाठी शास्त्रोक्त दानधर्मादी कर्म केले आणि आपल्या मृत बांधवाला त्याचा उपयोग व्हावा अशी दृढ भावना त्यांच्या मनात उत्पन्न झाली, तर हा भौतिक देह सोडून गेलेल्या त्या जीवाच्या अंतःकरणात बांधवांच्या दृढ वासनेनुसार प्रेरणा होऊन आपण धर्मवान आहोत असा संस्कार उत्पन्न होतो. त्यांनी काय होतंय, यांची कर्तव्यपूर्ती होतेच. जीवाच्या मुक्तीसाठी चाललंय ना हे सगळं. कारण हे सगळं सोडत असताना आम्ही मुक्त अवस्थेत गेलो पाहिजे, आनंदाने गेलो पाहिजे, समाधानाने गेलो पाहिजे असं वाटतं. आता त्या जीवानी जर विचार केला, किती मनापासून यांनी माझ्या सगळ्या विधी केल्या, आयुष्यामध्ये मला सुख दिलं, त्यानंतर हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, मग त्यामुळे त्याला काय वाटतं की आपण धर्मवान आहोत. आपण धर्मवान आहोत म्हणून धर्मवान मुलं झाली आणि धर्मवान मुलांनी आपली अतिशय उत्तम प्रकारे सगळ्या गोष्टी केल्या अशी भावना निर्माण होते. ते केल्याने ही भावना निर्माण होते की ह्यांनी आपलं सगळं काही केलंय, त्यामुळे ही भावना निर्माण झाली. मात्र मुळातच त्याला त्या क्रियाकर्मांबद्दल, दानधर्माबद्दल काहीच आस्था नसेल आणि परवा नसेल, त्याचे नास्तिकपणाने संस्कार प्रबळ असतील, तर मात्र त्या दानादी क्रियाकर्मांचा परिणाम त्याच्यावर होत नाही. दोहोंपैकी जी भावना प्रबळ असेल तिचा जय होतो. त्याला जर वाटलं हे खूप छान केलं त्यांनी, म्हणजे त्या क्रियेवर अवलंबून आहे का करणाऱ्यांच्या क्रियेवर. आता हे तर साध्या गोष्टीवरती आहे. हे जर माझ्याजवळ पुस्तक आहे, हे योगवसिष्ठ माझ्याजवळ आहे, पण हे मला वाटलंच नाही माझ्याजवळ आहे, तर काय फायदा आहे त्या योगवसिष्ठाचा. आणि माझ्याजवळ योगवसिष्ठ नाही तरीही जर मला वाटत असेल की बाकीच्याच गोष्टींमध्ये सुख आहे, तर त्यात सुख घेण्यासाठी बुद्धी धावतेच ना. सत्य काय आहे हे कळेपर्यंत बुद्धी आपल्याला त्रास देणारच आहे. मग त्या व्यक्तीचा सुख कशावर अवलंबून होतं, मुलांच्या क्रियेवर होतं का. आणि मुलांनी क्रिया केली, मुलं मुक्त झाली एका कर्तव्यातून. पूर्ण आयुष्य जायचं आहे त्यांचं अजून, कारण त्यांचं स्वतःचं आयुष्य जायचं आहे. त्यांची मुलं त्यांचं करणार का हे महत्त्वाचं आहे, तो मुद्दा नंतरचा आहे. पहिल्यांदा आता आपण पितृकर्मातून मातृकर्मातून मुक्त झालो या भावनेने त्यांचं पुण्यसंचय झाला, मुलांचा पुण्यसंचय झाला. आणि याच्यावर काय झालं, जर त्यांनी वाटलं अरे मुलं छान झाले, माझा संसार सफल झाला आणि मी जे काही केलं त्याचं फळ मला मिळालं, माझ्या मुलांनी हे सगळं केलं, या क्रिया त्यांनी केल्या, क्रिया जरी मला कळत नसल्या तरी या क्रिया माझ्या मुलांनी अगदी मनापासून केल्या, ती भावना जर मला आनंद देणारी असेल, धर्म करणारी असेल, तर त्या भावनेने जीव मुक्त होतो. आणि जर असं वाटतं काय आहे, आयुष्यभर मला काही केलं नाही, माझ्याकडे लक्ष दिलं नाही आणि आता दाखवतोय असं की मी हे सगळं करतोय, पिंडदान करतोय, त्याच्या भावनेचं काही माहिती नाही, पण जर असं त्याला वाटलं तर या पिंडदानाचं फल कधीच मिळणे शक्य नाही. म्हणजे जीव जाताना सुद्धा गेल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. त्यामुळे आत्तापासूनच योग करायचा आहे की मला कशातच रस नाही, कोणी केलं काय नाही केलं काय वस्तूत नाही, कोणामध्ये कणामध्ये मला रस नाही. प्रश्न माझा आहे, मी मोठ्या तत्वाचा अंश आहे, मी आजच मुक्त आहे, केलं नाही केलं तो त्यांचा प्रश्न आहे, मला मिळालं काही नाही मिळालं तो माझा प्रश्न नाही, तो माझा आनंदाचा भागच नाही. कारण स्थल काल क्रिया आणि द्रव्य यावर मी अवलंबून आता नाही, कारण मला सद्गुरूंचा उपदेश हाती पडलेला आहे. मग त्यामुळे ही भावना माझी जर पक्की झाली तर वसिष्ठ पुन्हा पुन्हा सांगतायत की भावनेचं फल मिळतंय, वस्तूचं नाही. आणि मुलगा व्हावा ही सुद्धा भावना जी होती ती तुझी पूर्ण का झाली, कारण ती मी तुझी पूर्ण केली. त्या दोघांचे भावना एकत्र येऊन तुम्ही एकत्र आला होता हे तुला नाही समजत. जोपर्यंत तू फक्त स्वतःशी, देहाशी, देहबुद्धीशी संबंधितच मुलं बघतो, ती वस्तू बघतो, तो देश बघतो, ते कुटुंब बघतो. किती आता या ठिकाणी तर मुक्त आहे. पुढच्या गोष्टी फक्त या रूपाने या ज्ञानावर अवलंबून असलेल्याच गोष्टी बघायच्या. एका क्षणामध्ये आपण मुक्त होऊ शकतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षणभर जरी उभा राहिला तरी मुक्त आहे, कारण त्याची भावना यातून संपून जाते आणि देवाकडे लागते, म्हणजेच मोठ्या गोष्टीकडे लागते. आणि एकदा त्याची भावना झाली की तो मुक्त आहे. भावना नाही झाली तर तो फिरत राहतो योनीमध्ये. कधी देह योनी मिळते, कधी पिशाच्य योनी मिळते, पण ती मुक्ती मिळत नाही. म्हणून
नेहमी असे स्थल काल योग्य वेळ क्रिया आणि द्रव्य सामग्री जोडावी. इसलिए हमें ये सब करना है. ये सब करना किस लिए है? द्रव्य सामग्री जोडावी, प्रयत्नाने साधावी, की जेणेकरून शुभवासना बलवत्तर होतील आणि याविरुद्ध जे जे असेल ते सर्व टाळावे. याकरता ये सब हमें एकत्र करना है, उसके साथ रहना है, उसमें आनंद लेना है, लेकिन उसमें ही आनंद नहीं, ये भी समझना है. ये अगर समझ में आ गया तो पूरा हमारा मुक्ति का रास्ता खुल गया. नाहीतर अशुभ वासना अडथळे आणतील आणि त्या बलवत्तर होत जातील. नाहीतर अशुभ वासना आमची डोकं वर काढतात. जसं रामांना झालं की इतक्या लोकांचं दुःख झालं. मला तर तो प्रसंग इतका इतका म्हणजे हृदयाला भिडलेला आहे की रामांना दुःख जे पुढे आपण, कारण आपण जे ऐकतो रामायण ते सगळं त्यांचं कार्य सुरू झाल्यावर आहे की वनवास मिळाल्यानंतरचं कार्य आपण रामांना जास्त बघतो. त्यांचं 18 वर्षाचं जे आयुष्य आहे त्या ठिकाणी त्यांचं जे दुःख आहे, मग एक मनाला शांती मिळते, एक सुख मिळतं मनाला की मायेच्या पडद्याआड किंवा मर्यादित अवतार असताना नररूपामध्ये रामांना सुद्धा वाईट वाटलं. तेव्हा कुठे ते योग वसिष्ठ घडलंय, तेव्हा कुठे वसिष्ठ आले. म्हणजे एखादी गोष्ट घडण्यासाठी ते दुःख आवश्यक आहे. त्या दुःख एकदा मिळालं की त्या दुःखानंतर सद्गुरूंचा प्रवेश जीवनामध्ये होतो. मग रामांना जे दुःख झालं, वैषम्य आलं, 15 दिवस जेवले नाही, हे पूर्वसंस्कार आहे. मागच्या जन्मी जे त्यांनी कार्य ठरवलं होतं की नाही, ते कार्य करण्यासाठी ते पूर्वसंस्कार मायेचे उत्पन्न झाले आणि त्यांना दुःख झालं. इतकं स्पष्ट सगळं होत आहे मनामध्ये. जर आपण हे सगळे मोठे मोठे ग्रंथांचा आपल्या स्वतःच्या अनुभवातून जर विचार केला तर हे ग्रंथ आपल्याशी बोलू लागतात. त्यांचे जे दुःखाचे संस्कार आहे ते उभे राहिले आणि त्यांनी दुःखाने व्याकुळून 15 दिवस अन्नत्याग केला. मला कारण अतिशय जे आधीचे अशुभ संस्कार आहेत ते वर आले. अशुभ म्हणजे होते विचार चांगलेच, पण मायेत अडकले असते ना. जर त्यांना दुःख झालं असतं तर राम मी पदच मिळवत नाही म्हणतात, मी राजपुत्र स्वतःला मानत नाही, मला हे काहीच करायचं नाही, असे जे नैराश्य आलं होतं, हे नैराश्य भगवंताला मान्य नाही, कोणत्याही भगवंताला मान्य नाही. कर्म करावंच लागणार आहे. म्हणून वसिष्ठ घरी आले. विश्वामित्र आहेत, आपले दशरथ आहेत, सगळ्यांच्या समोर राम खाली बसलेत आणि त्यांना हा उपदेश देत आहेत. या सगळ्या गोष्टी, तुझ्या मनातल्या सगळ्या शंका पुन्हा पुन्हा विचार, पुन्हा पुन्हा सांगतो, पण तुला रामायण घडवायचं आहे. तुला असं या जन्माला आलं आणि निघून जायचं असं नाही करायचं आहे. विशेष तुझा जन्म कशासाठी आहे हे तुला सांगायचं आहे. म्हणून गुरूंपाशी बसलं पाहिजे. आणि तो जो उपदेश रामांनी घेतला आणि नुसता ऐकला नाही, आचरणात आणला. त्यामुळे रात्री कैकेयीने रात्रभरात सांगितलं की तुला उद्या सिंहासन मिळणार नाही. राम स्थिर आहे आणि उलट आईला सांगतायत, अगं हे चांगल्यासाठी आहे, हे कल्याणाचं आहे. हे किती मोठा बोध या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. मग सरस्वती आणि लीला पद्मराजाच्या मंदिरात आल्या. आता रामा, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या दोघीही पद्मराजाच्या अंतःपुरात शिरल्या. त्यावेळी पहाटेचा समय होता. आपला सध्या तोच समय आहे. विविध रंगी सुगंधी पुष्पमालांनी शृंगारलेले हे मंदिर अतिशय शीतल आणि आल्हादकारक भासत होते. वातावरण शांत, रात्रभर तेवणाऱ्या दिवांचा उजेड मंद. पद्मराजाचे शव आणि त्याभोवतीची पुष्पे सतेज आणि टवटवीत होती. गेलेला आहे तो किती दिवसांपासून, त्या काळाचा महिमा आपल्याला माहिती आहे, पण या ठिकाणी काळ काही करू शकत नाही. पण त्याचं जे शव आहे ते चांगलं आहे, चांगल्या अवस्थेत आहे. आणि जी फुलं त्याला वाहिली होती हिनी बागेतली आणून, ती सुद्धा टवटवीत आहे आणि खोलीमध्ये सुगंध पसरला आहे. म्हणजे हे शिकवायचं आहे की या शवाला मी जोपर्यंत सांभाळतो त्यापर्यंत काही होणार नाही. हिला जोपर्यंत शिकवत नाही आणि हिला शिकवल्यामुळे बाकी सगळ्यांना सुद्धा यातून ज्ञान मिळणार आहे ना. म्हणून ही घटना घडलेली आहे लीलावतीची. आणि ते शव तसंच्या तसं आहे आणि दिव्याचा मंद उजेड आहे, सुगंध आहे आणि त्या पुष्पे टवटवीत आहे. अशा उशाकडील बाजूस जलाने भरलेले कुंकुमादी लावलेले कुंभ इत्यादी मंगलकारक वस्तू ठेवल्या होत्या. याचं कारण या सगळ्या वस्तू आणि असं ते शव ठेवून लीलेला शिकवायचं आहे. जसं रामांना शिकवायचं आहे तसं लीलेला शिकवायचं आहे. बरोबर आहे, हा देह आहे, हा पडलाय, तो कुठे होता बघितलं, तो कुठे जाणार आहे ते बघितलं, तुझ्याशी काही संबंध आहे का त्याचा हे तुला दाखवून आणलं सगळं अंतरंगात अंतराळात फिरून. आणि तरी हा इथे पडलेला देह तुला दिसतोय ना डोळ्यांनी, त्याला मी कसं जतन केलं आहे, त्याला किती महत्त्व द्यायचं हे सांगण्यासाठी ते जतनही करून ठेवलं आहे. तसं
देहातून प्राण गेल्यानंतर एक क्षणही देह राहत नाही शिल्लक, पण शिकवायचं आहे ना आपल्याला काहीतरी त्यांना, तर ते तसंच्या तसं ठेवलं आहे. आणि ते फुलंसुद्धा चांगली ताजी आहेत. खोलीमध्ये गेल्यावर सुगंध दरवळतो आहे. हे सगळं भगवंतांची लीला, सरस्वतीची लीला आहे. आणि सरस्वतीने हे सगळं जतन केलं आहे. सब वैसा के वैसा ही रखा, कितने दिन वो घूम रही है बाहर, वो घूमने दो, आने के बाद फिर से पति को देख सकती है. और पति जैसे कि वैसे है, खाली तो हिल नहीं सकता, लेकिन वो है. उसका शव जो है हम देख सकते हैं इतने दिन, किसी को नहीं, लेकिन सरस्वती देवी की कृपा से वो भी शक्य हो गया. और वो लीला उसके तरफ देख सकती है. वो फूलों को जिसने उसको संवारा था, वो फूल जैसे के वैसे, सुगंध वैसा की वैसा. नहीं तो ये सब गलत काम हो सकता था, लेकिन वो कुछ भी न होना, ये सरस्वती की लीला है. लीला देवी के लिए सरस्वती की लीला है. अशा त्या शांत आणि प्रसन्न मंदिरात प्रवेश केल्याबरोबर त्यांच्या पूर्वीच तेथे येऊन शवाजवळ उभी राहिलेली विदुरथ पत्नी लीला त्यांच्या दृष्टीस पडली. दुसऱ्या जन्मातली. तिची देहाकृती, रूपसौंदर्य, वस्त्रालंकार इत्यादी सर्व हुबेहूब पूर्वीप्रमाणे होते. त्यावेळी ती पद्मराजाच्या मंदिरात होती, एवढंच. विष्णूच्या शेजारी लक्ष्मी किंवा पुष्पराशीतून उदय झालेली वसंत ऋतूची शोभा दिसावी तशी ती त्या मंदिराला अलंकृत करत होती. निशब्दपणे आपल्या पतीच्या मुखाकडे बघत असून त्याला चवरीने वारा घालण्याचे तिचे काम सारखे सुरू होते. किंचित म्लानमुखी अशी ती लीला, जिच्यामधील चंद्र अंशतः क्षीण झाला आहे अशा रात्रीप्रमाणे दिसत होती. आता ती जे काही गोष्ट करते, शव आहे आणि थोडंफार ज्ञान झालंय. मानत नाही आहे मन, ज्ञान झालंय. म्हणजे कधी कधी काय होतं, समोर एखादी घटना घडते, एखादं ज्ञान आपल्याला आकर्षित करतं, पुण्याही जागृत होते आणि ज्ञान आपल्या मनामध्ये पक्क होतं, हृदयामध्ये पण येतं. पण पुन्हा समोर दिसलेली गोष्ट बघितल्यावर पुन्हा चलबिचल होते, कारण हे सत्य वाटतं, हे आपल्याला वाटतच राहणार आहे. जे दिसतं ते सत्य आहे हे वाटत राहणार आहे. त्यामुळे तिचा चेहरा पडला. आता या ठिकाणी चेहरा पडण्याचं कारण काय आहे, म्हणजे आता पुन्हा रामांची भूमिका कळते की जेव्हा त्यांना कळलं की तुम्हाला वनवास आहे, चेहरा पडला का? नाही पडला. कारण पूर्ण स्थिती त्यांची झालेली आहे. चंद्राची पूर्ण स्थिती, या ठिकाणी म्लान चंद्र आहे आणि त्यांची स्थिती पूर्ण आहे. कारण त्यांना वनवासाचंही काही दुःख नाही, राज्याचं तर मोह नाहीच आहे आणि वनवासाचंही दुःख नाही आहे. पण तसं हिचं काय झालं आहे, थोडी आपल्यासारखी अवस्था की समजलं, ज्ञान झालं, पटलं, त्याकडे आकर्षित झालो, पण संसारातलं दुःख आणि सुख समोर उभं राहत आहेत ना, जसं त्याचं शव राजाचं उभं आहे, दिसलंय, पडतंय. पुन्हा पूर्वसंस्कार जागृत होतात आणि अज्ञानाचा पगडा वाढतो. इतकं शिकवून सुद्धा तिची अवस्था आहे, तर आपल्यासारख्यांची काय होणार आहे, जोपर्यंत आपली बुद्धी या सगळ्या गोष्टी पूर्ण मानत नाही. म्हणून हे योग वसिष्ठ संपेपर्यंत शेवटी आपल्याला होऊन जाईल अशी अपेक्षा करू आणि ती सरस्वतीला प्रार्थना करू की किती प्रकारांनी तू समजवते आहे, तर त्या निदान ते आम्हाला ग्रहण करण्याची क्षमता दे. विराट रूप दर्शन भगवंताचं झालं, ते सहन करण्याची क्षमता अर्जुनाची नव्हती. तशीच आपली अवस्था आहे की समजा ज्ञान पटलंही तरी समोरचे जे संकट आहेत किंवा समोरचं जे जीवन आहे, त्या ठिकाणी आपला चेहरा म्लान होतो. आणि चेहरा जर म्लान झाला तर त्या ठिकाणी पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. हे रामांकडून शिकण्यासारखं आहे. हे या ठिकाणी रामांना जे शिकवलं आहे, त्यामुळे राम स्थिर राहिले. एक टॅगलाईन होती एका कवीची, हम यहाँ तक ऐसे ही नहीं आए हैं. मला तर फार आवडायची ती. हम यहाँ तक ऐसे ही नहीं आए. कोणताही एका विशिष्ट क्षेत्रावरती गेलेल्या व्यक्तीला जर विचारलं तर तो सांगतो, मी किती कष्ट केले आहेत, काय काय सोडलंय, हम यहाँ तक ऐसे ही नहीं आए. अतिशय सुंदर टॅगलाईन असायची त्या कवीची. तसं राम यहाँ तक ऐसे ही नहीं आए. वसिष्ठांनी पेरणी केली आहे, त्यांच्या मनाची स्थिती बदलली आहे, त्यांच्या मनाची भावना बदलली आहे आणि भावना बदलल्यामुळे रामांची जी रेषा आहे चेहऱ्यावरची ती तशीच्या तशी कायम राहिली आहे. आणि इथे लीला चेहरा पडलाय. ज्ञान झाल्यावर चेहरा पडला, काय उपयोग आहे? ज्ञान झाल्यानंतर दुःख झालं, काय उपयोग आहे? अजिबात उपयोग नाही. ज्ञानानंतर जर चेहरा पडत असेल तर तो पूर्वसंस्कार जागृत झाला असं म्हणायचं. कारण ज्ञान झाल्यानंतर मुक्त अवस्था, भावना मुक्त असायला पाहिजे. ती जर झाली नाही, पुन्हा आपण मागे आहे. कारण समोर आणि हे पण होऊ शकतं, ये भी हो सकता है, होता है, क्योंकि ज्ञान दिया है, लेकिन ज्ञान लेने के लिए आगे की जो परिस्थिति है वो परिस्थिति बदली नहीं है अभी तक.
लीला के सामने उसका पति मृत पड़ा है, वो नहीं मान सकती कि ये जो जो ज्ञान है वो सब मुझे अच्छा नहीं लगता क्योंकि मेरा पती मर गया है. म्हणजे आपल्या संसारात पुन्हा सुख आणि दुःख याकडे मनाचा ओढा होतो. किती पक्क पकडून ठेवावं लागतंय सद्गुरूंना, तेव्हा कुठे जीवाची मुक्तता आहे. अन्यथा जीव या सगळ्या संसारामध्ये घुटमळत घुटमळत राहतो. हे ऐकून रामाने शंका विचारली. सत्यसंकल्पत्वामुळे सरस्वती देवी आणि पद्मपत्नी लीला यांना ती दिसत होती, पण तिच्याजवळ अशी संकल्पसिद्धी नसल्यामुळे त्या दोघी मात्र तिच्या दृष्टीस पडल्या नाही. हे ऐकून रामाने शंका विचारली. 1 मिनिटं फक्त. भगवन पद्मराजाच्या अंतःपुरामध्ये बसलेली असताना समाधी लावून सूक्ष्म अतिवाहिक देहाने लीला चिदाकाशात गेली. आपल्या पूर्वजन्मीच्या आणि पुढील जन्माच्या निरनिराळ्या ब्रह्मांडांमध्ये तिने संचार केला इत्यादी हकीकत आपण मला सांगितली. आता पुन्हा आपल्या मंदिरात आल्यानंतर तिने दुसऱ्या लीलेला पाहिली असे आपण सांगितलेत, पण तिचा स्वतःचा देह त्यावेळी कुठे होता? आणि दुसरे असे की तिच्या अंगी सत्यसंकल्पत्व होते. आपण प्रत्यक्ष प्रकट व्हावे म्हणून संकल्प करून जर ती प्रत्यक्ष दिसू लागली तर ती विदुरथ पत्नी लीला अशा दोघी तेथे दिसू लागतील आणि मग अंतःपुरातील लोकांचा गोंधळ उडून जाईल. त्यांना तो चमत्कार वाटेल, नाही का? हा प्रश्न विचारायला आहे. मग त्यावरती उत्तर आहे की सामान्य माणसांची विचारशक्ती मर्यादित असते. सामान्य माणसांची विचारशक्ती मर्यादित असते. यावरती आपण पुढच्या वेळेस चर्चा करू. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चन. पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.